गोठ्याचा परिसर किती मोठा आहे आणि त्यामध्ये जवळपास खूप सारे कामगार काम करत असतात आणि या सगळ्या म्हशी बघा तुम्ही अतिशय व्यवस्थितरित्या नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि खात्रीशीर म्हशी या ठिकाणी तुम्हाला भेटतात मित्रांनो। तुम्ही नक्की या ठिकाणी येऊन म्हशी घेऊन जाऊ शकता। हनुमान डेअरी फार्म रेंदाळ विठ्ठलवाडी या ठिकाणी हा फार्म आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये। ही गर्दी बघू शकताय कशा प्रकारची गर्दी आहे म्हैस खरेदी करण्यासाठी मित्रांनो। बघू शकता ही गर्दी कशा प्रकारची आहे म्हैस खरेदी करण्यासाठी। खूप लांबून लांबून लोक आलेले आहेत आणि मालक या सगळ्यांना आपल्या मशीनची माहिती देत असतात। बघू शकताय तुम्ही मित्रांनो। नमस्ते, मी शुभम पाटील। आम्ही स्वतः हरियाणाला म्हशी आणायला जातो। मी, माझा भाऊ, वडील तिघातले कोण पण एक जण जाऊन आपण म्हशी खरेदी करून घेऊन येतोय। आपण तिथे 2 टाइम दूध चेक करून घेतोय। इथं पण ग्राहकांना 2-4 टाइम दूध दाखवून देतोय। लाईव्ह मिल्किंग करून देतोय त्यांना। ज्या दिवशी ते म्हशी येतात त्या दिवशी आपण ग्राहकांना बोलवतो, बोलवून इथे त्यांची राहण्याची खाण्याची सगळी सोय असते। आपण इथेच 2 टाइम 4 टाइम दूध दाखवून त्यांना देतो आणि आपण खात्रीशीर म्हशी देतोय। अंग बाहेर येणे, मस ओवाळणे, उकलणे ह्या गोष्टीची पूर्णपणे आपण खात्री घेतोय आणि जे आहे ते दूध आपण इथे दाखवून देतो ग्राहकांना। ते किती टाइम पण बघून घेऊ शकतात। गाड्यांची गर्दी बघू शकता तुम्ही इथं किती आहे। अशा प्रकारे म्हशी चालवून दाखवल्या जातात। कशा प्रकारे ही म्हैस आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही। कितना काय म्हैस? 14 लीटर है। 14 लीटर वरती आता ही म्हैस आहे जवळपास बघू शकता। ही संपूर्ण गोठ्याचा परिसर तुम्ही बघू शकताय किती मोठ्या प्रमाणात इथे म्हशी आहेत ते सगळ्या बघू शकता मित्रांनो तुम्ही। सगळ्या विक्रीसाठी आणलेल्या म्हशी आहेत जवळपास। हनुमान डेअरी फार्म रेंदाळ या ठिकाणी सगळ्या म्हशी विक्री केल्या जातात। हरियाणावरून ह्या सगळ्या म्हशी आणल्या जातात आणि विक्री केल्या जातात मित्रांनो। त्याची क्वालिटी कशा प्रकारे चेक केली जाते तर ग्राहक खूप दूरवरनं येतात आणि ह्या सगळ्या म्हशी खरेदी करत असतात। ह्या मशीनची जी वासरं आहेत सगळी वासरं या ठिकाणी बांधलेली आहेत। वासरं बघू शकता। त्या सगळ्या कशा प्रकारच्या म्हशी आहेत बघू शकता मित्रांनो तुम्ही। सगळ्या प्युअर हरियाणामधील जिंदेतून आणलेल्या प्युअर हरियाणामधून आणलेल्या या सगळ्या मुर्रा म्हशी आहेत बघू शकता। या गोठ्याचे मालक या ठिकाणी ग्राहकांना समजून सांगत आहेत। या ठिकाणी प्रेशरद्वारे स्वच्छ अशा प्रकारे म्हशी धुतल्या जातात। तुम्ही बघू शकताय प्रेशरच्या द्वारे या सगळ्या म्हशी धुतल्या जातात मित्रांनो। बघू शकता गोठा किती अतिशय स्वच्छ गोठा आहे। हा गोठ्यामध्ये किती क्लीन आहे सगळं सर्वत्र। दर 15 दिवसाला लॉट येत असतो इथं आणि सगळ्या म्हशी विकल्या जातात मित्रांनो। ग्राहकांना व्यवस्थितरित्या या गोठ्याचे मालक त्यांना समजून सांगत असतात की म्हशीची पारख कशी आहे, किती लिटरवरती दूध आहे, या सगळ्या गोष्टी तंबूत माहिती या सगळ्या गोष्टीची ते सांगत असतात। तुम्ही बघू शकता या ठिकाणी कशा प्रकारे ते सगळ्या गोष्टी समजून सांगत आहेत। अशा प्रकारे गव्हाणीमध्ये पाणी पडलं जातं आणि म्हैस व्यवस्थितरित्या या गव्हाणीमध्ये पाणी पीत असते। ही गव्हाण बघू शकता मित्रांनो कशा प्रकारची केलेली आहे त्यांनी। गाव अर्जुनवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर येथील गोकुळ दूध संस्थेमार्फत आज संस्थेच्या माध्यमातून दूध उत्पादनात कशी वाढ व्हावी व म्हशीचं संगोपन, वासरू संगोपन कसं करावं ह्यासाठी आमच्या संस्थेची आज 40 लोकांची ट्रीप निघालेली आहे। तरी इथं हुपरीमध्ये प्रभाकर पाटील यांच्या गोठ्याला भेट दिली व सर्व सभासद बंधू भगिनींना दूध उत्पादनात वाढ कशी करावी, संगोपन कसं करावं यासाठी माहिती देण्यासाठी आमच्या संस्थेने आज ट्रीप अरेंज केलेली आहे। त्यासाठी आम्ही म्हशीचा गोठा पाहण्यासाठी हुपरी येथे आलो आहे। मी वंदना योगेश पाटील। आम्ही गोकुळ डेअरी अर्जुनवाड यांच्याकडून गोकुळ डेअरीचे सभासद, सगळ्या महिला सभासद आणि जेंट्स पुरुष सगळेच गोकुळ डेअरीतर्फे
आज ट्रिप काढली आम्ही, पण जाता जाता आम्ही इथं प्रभाकर पाटील यांच्या गोट्याला भेट दिली. त्यांची जनावरं आणि दूध उत्पादन कसं वाढवावं याची माहिती घेण्यासाठी थोडा वेळ इथं आम्ही घालवला आणि जनावरं वगैरे बघून बरं वाटलं. अशा प्रकारे गोठ्याचे मालक या ठिकाणी माहिती देत असतात आलेल्या सर्व ग्राहकांना. त्याचबरोबर इथं व्हिजिटला कोण आले आहेत त्यांना योग्य ती माहिती देत असतात. तुम्ही बघू शकता इथं योग्य ती माहिती या ठिकाणी दिली जाते. तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोक आहेत. रेडकांचं संगोपन, त्याचबरोबर दूध व्यवसाय कशा प्रकारे करायचा, ही सगळी माहिती गोठ्याचे मालक या ठिकाणी देत आहेत. बघू शकताय तुम्ही मित्रांनो. आत्ता सध्याला म्हशींना खाद्य टाकलेलं आहे. आत्ता ते खाद्य खात आहेत म्हशी. बघू शकताय मित्रांनो तुम्ही कशा प्रकारे ते खाद्य खात आहेत. आत्ता त्यांना या गव्हाणीमध्ये खाद्य टाकले. गव्हाणीमध्ये आत्ता त्यांना खुराक दिलेला आहे. दूध काढणीची वेळ झालेली आहे. आत्ता ते खुराक खात आहेत. तुम्ही बघू शकताय खुराक त्यांना टाकलेला जो खुराक आहे किती व्यवस्थितरित्या या गव्हाणीमध्ये ते खुराक खात आहेत. सगळ्या मुर्रा जातीच्या म्हशी आहेत. पद्धत आहे आपल्या भैया लोकांची, ती ही पद्धत बघा. अशा क्वालिटीचं जर तुमचं दूध काढण्याची पद्धत असेल तरच तुमच्यात दूध निघल. अंगठ्याच्या पद्धतीनं दूध निघत नाही. जे दूध आम्ही इथं दाखवतोय आणि तुमच्यात दूध कमी पडायची पद्धत आहे ती चुकीची आहे दूध काढण्याची. हा जर तुम्ही थोडंफार बदल केला हाताची दूध काढण्याची पद्धत तर तुमच्यात सक्सेसफुल तुम्ही 100% होऊ शकता या धंद्यामध्ये. तर शेतकरी मित्रांनो, जी आज म्हस इथं उभी आहे ती हरियाणा नसल असल्यामुळे एवढी शांत आहे. जर ह्याच ठिकाणी जर आपली साधी म्हैस आपली लोकलची जर म्हस खरेदी केला तर ते 80-90 म्हस पण मिळत्या. या म्हशीची किंमत आहे 1,35,000 रुपये. त्या म्हशीत आणि त्या म्हशीत फरक एवढा आहे की ह्या एवढ्या गर्दीत असूनही ती थोडी पाय उचलत नाही किंवा काय प्रॉब्लेम नाही या म्हशीला. आणि अशाच पद्धतीच्या जर म्हशी खरेदी असतील तर आपण हनुमान डेअरी फार्मवरती येऊन स्वतः तुम्ही इथे एवढ्या चेक करून घेऊन जाऊ शकताय. 2 टाईम 3 टाईम 4 टाईम दूध चेक करून खात्रीने म्हस घेऊन जाऊ शकता इथं. तर आपल्या इथं सातारा, बार्शी, पुणे, जवळजवळ सोलापूर या ठिकाणचे आज ग्राहक आलेले आहेत. आपल्या इथं आज 60 म्हशी आलेल्या होत्या. तर जवळपास आज 55च्या पुढे आज म्हशीची विक्री झालेली आहे. जवळपास 5 ते 7 म्हशी शिल्लक आहेत आपल्या गोठ्यात आता विक्रीच्या. तर 4 वाजून गेलेल्या आता 1 तासाभरात आहेत त्या पण सर्व म्हशी विक्री होऊन जातील. वाईवाल्यांनी आत्ताच म्हैस खरेदी केली होती. त्यांना लाईव्ह मिल्किंग करून त्यांनी दाखवली. आत्ता ते दूध मोजत आहेत. जितकं त्यांना दूध सांगितलं होतं तितकं दूध आत्ता त्यांना हे माप आहे मित्रांनो. या मापाच्या द्वारे दूध मोजून दाखवत आहेत. तुम्ही बघू शकता या ठिकाणी. आणि हा जो माप आहे हा 1 लिटरचा माप आहे. बघू शकता दूध काढणीचं काम सध्याला चालू आहे. बघू शकताय तुम्ही इथं. आत्ता मशीनचे या सगळ्या दूध काढणार आहेत मित्रांनो. आत्ता लाईव्ह मिल्किंग चालू आहे. हे व्हिडिओ पण करून घेत आहेत लाईव्ह मिल्किंगचा मशीनमध्ये. आत्ता या म्हशीला 14 ते 15 लिटर दूध सांगितलेलं आहे. आणि आत्ता हे यामध्ये व्हिडिओ पण करून घेत आहेत मोबाईलमध्ये. बघू शकताय तुम्ही या ठिकाणी मित्रांनो. 14 ते 15 लिटर दूध देण्याची क्षमता असलेली म्हैस आहे. आणि ते लाईव्ह मिल्किंग इथं चालू आहे. सातारा जिल्ह्यातल्या वाई या ठिकाणी या 2 टॉप क्वालिटीच्या मुर्रा म्हशी आता जात आहेत साताऱ्यासाठी. बघू शकताय तुम्ही मित्रांनो. साताऱ्याला जात आहेत या म्हशी वाई तालुक्यात. आता हे भैया लोक या गाडीमध्ये या म्हशींना भरून नंतर आता या म्हशी जात आहेत. या सगळ्या किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी म्हशी आहेत बघू शकताय तुम्ही मित्रांनो. हा संपूर्ण गोठ्याचा परिसर आहे. या ठिकाणी तितक्याच म्हशी आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी पण म्हशी आहेत. आणि नंतर या ब्लॉकला पण म्हशी आहेत. नंतर इथं म्हशी झाल्याच्या नंतर या ठिकाणी पण म्हशी आहेत. बघू शकता ह्या म्हशी किती म्हशी आहेत. आणि त्याच्यानंतर इथं पण म्हशी आहेत. संपूर्ण गोठ्याचा परिसर बघा किती मोठ्या प्रमाणात हा गोठा आहे आणि किती मोठ्या प्रमाणात म्हशी आहेत. किती मोठ्या प्रमाणात धारा आहेत बघू शकताय मित्रांनो तुम्ही या म्हशीच्या. जवळपास
14 लिटर दूध देण्याची क्षमता असणारी ही मुर्रा म्हैस आहे आणि आत्ता हे धारा काढत आहेत त्या म्हशीच्या. या ठिकाणी पण बघू शकता, हा पण लॉट आणलेला आहे त्यांनी विकण्यासाठी. इथे टॉप क्वालिटीच्या सगळ्या म्हशी आहेत, या सगळ्या बघू शकताय तुम्ही. अतिशय व्यवस्थितरित्या सगळ्या म्हशी आहेत मित्रांनो, बघू शकताय. या ठिकाणी कशा प्रकारे म्हशीची पारख करत आहेत बघू शकताय मित्रांनो तुम्ही. या ठिकाणी खूप सारे ग्राहक आलेले आहेत, या सगळ्या म्हशी बघत आहेत तुम्ही. इथे बघू शकताय किती मोठ्या प्रमाणात लोक आलेले आहेत. नमस्कार, मी सिंधुदुर्गमधून आलो आहे. मी आत्ता हनुमान डेअरी फार्ममध्ये आहे. हे मालक निलेश पाटील यांच्याजवळ आलो आहे. मी गेली 2.5 वर्ष इथे येत आहे. जवळजवळ पहिल्यांदा 2 म्हशीपासून चालू केलं होतं. आज पण 2 म्हशी खरेदी करण्यासाठी आलो आहे. जवळपास 2.5 वर्षामध्ये आम्ही 75 म्हशी नेल्या आहेत इथून. फुल गॅरंटीच्या टॉप क्वालिटीच्या म्हशी आणि एक नंबर म्हणजे इथे दूध देतं तेवढंच आमच्याकडे पण दूध देतात म्हशी. दुधात काही हे नाही. आणि प्लस पॉईंट म्हणजे काय, आम्ही 2 म्हशी घरी नेऊन दुधाला उभे राहत नव्हत्या म्हणून रिप्लेस केल्या होत्या, ते पण आम्हाला याने बदलून दिल्या. म्हणजे आता आम्ही हरियाणाला समजा जर गेलो तर आम्हाला काय रिप्लेस कोण म्हैस देणार नाही तिथून आणल्यावर, काय फॉल्ट आल्यावर. इथे एक तो चान्स आहे आपल्याला. आणि मी तुम्हा शेतकऱ्यांना पण सांगू इच्छितो की तुम्ही इथून म्हशी घ्या. तुम्हाला वाटत असेल की मी यांचा कोण एजंट असेल किंवा हे मला म्हशीमागे काहीतरी पैसे देत आहेत, तसं काही नाही. मी तुमच्यासारखाच एक शेतकरी आहे, सामान्य शेतकरी. कारण मला अनुभव आला आहे, तुम्हाला पण येईल.